तर एक मुद्दा सांगतो तुम्हाला, 5 तत्वातलं पृथ्वीतत्व जर बॅलन्स असेल तर त्या माणसाला आयुष्यात धनसंपत्ती कधीच कमी पडत नाही. मग पृथ्वीतत्व म्हणजे काय? तर पृथ्वी ज्या घटकांपासून तयार झाली, ज्या तत्वांपासून तयार झाली त्याला पृथ्वीतत्व म्हणायचं. मग शेतकरी हा कायमच 24 तास पृथ्वीतत्वात आहे. मग तो कर्जबाजारी काय? आपली पायातली चप्पलच निघत नाही. आपलं मातीचं कनेक्शन किती आहे? आपल्या पायातली चप्पल बांधावर ठेवा 28 दिवस आणि नंतर पृथ्वीतत्व तुमचं वाढत जाईल आणि मग तुम्ही मातीला कनेक्ट व्हाल. एकदा मातीला तुम्ही कनेक्ट झाला ना, माती सगळं तुम्हाला सांगेल, तुम्हाला बोलल. तुमच्या दारातली जनावरं, गायी असेल, कुत्रा असेल, म्हणजे इतर काय जनावर तुमच्या संग बोलतात का नाही? बोलतात म्हणजे काय? प्रत्येक गोष्ट तुम्हाला असं शब्दाद्वारे बोलावं असं काय नाही. भावना आपल्या एकमेकाला कळतात. जनावरांच्या भावना आपल्याला कळतात का नाही? गायीच्या, माझ्याकडे गायी आहेत, कुत्रा आहे, मांजर आहे, जनावरांच्या भावना मला कळतात ना. तसं प्रत्येक शेतकऱ्याला ही भावना कळती. मग ह्या शेतकऱ्यांनी बांधावर चप्पल सोडली पाहिजे, मातीत राबलं पाहिजे, मातीत पायाचं कनेक्शन झालं पाहिजे. हे तळवे, हात म्हणजे तुमचं पंचतत्व बॅलन्स करण्याचे 5 बोट म्हणजे पंचतत्वाचं प्रत्येक आहे, बॅलन्स करायचं असतं. मग तुमचे मातीमध्ये राबल्यानंतर तुमच्या त्वचेला, पायाला स्पर्श झाल्यानंतर तुमचं पृथ्वीतत्व बॅलन्स होईल. तुमचं पृथ्वीतत्व बॅलन्स झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही.